देव कुठं भेटतो? हो, मंदिरात किंवा आपल्या घरातील देव्हाऱ्यात अशीच आपली सर्वसामान्य लोकांची कल्पना असते. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला, तर देवाचं अस्तित्व इतकं मर्यादित आहे का? जे जे चांगलं ते ते देव, असं आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत. मग तुम्हाला लहानपणापासून आपण एक गाणं ऐकलेलं आठवत असेल, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता, उघड दार देवा. ह्या गाण्यामध्ये कितीतरी खोल खोल अर्थ लपलेला आहे. याच्यावरूनच मला एक सुंदर कल्पना सुचली, की समजा आपण आपल्या देहाला मंदिर समजलं आणि आपल्या मनामध्ये वसणाऱ्या विचारांना जर देव समजलं आणि ज्याप्रमाणे आपण देवाची मनोभावे पूजा करतो, त्याला गोडधोड नैवेद्य दाखवतो, त्याचा परिसर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे जर आपण आपल्या देहाची आणि विचारांची जोपासना केली, तर तुम्हाला जे जे देवाप्रती वाटतं ते सगळं तुम्हाला इथंच मिळून जाईल. आणि शेवटी काय हो, हे सगळं आपल्या आनंदावरतीच अवलंबून आहे. देहाची मशागत आणि विचारांची मशागत म्हणजेच मनाची मशागत. आता आपण देहाची मशागत म्हणजे काय करायचं, तर आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत, लवकर झोपा, लवकर उठा, थोडासा व्यायाम करा, योगा करा, योग्य वेळी योग्य आहार घ्या. आणि मनाची मशागत म्हणजे आपल्या विचारांना योग्य दिशा, चांगली दिशा द्या, कुणालाही जज करायचं नाही. रोज 5 मिनिटं कृतज्ञता व्यक्त करायची. आपल्याला जे जे चांगलं मिळालेलं आहे त्याबद्दल या ब्रह्मांडाचे, कुणाचे, निसर्गाचे तुम्ही आभार मानायचे. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करायच्या. कुणाला सुंदर गाणी ऐकायला आवडत असेल, कुणाला विणकाम आवडत असेल. गांधीजींच्या 3 माकडांचं जर आपण अनुकरण केलं, तर आपल्या आयुष्यात आपल्याला उत्तम उत्तम क्षणांची आणि दिवसांची जाणीव व्हायला वेळ लागणार नाही. काय मग, आजपासून सुरू करताय ना देहाची आणि मनाची मशागत. हीच आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली.